श्री गुरुदेव दत्त. श्रीमद भगवद्गीतेच्या 10व्या अध्यायावर आपलं प्रवचन सुरू आहे. त्यातला हा 30वा श्लोक आहे. प्रल्हादश्चास्मि दैत्यानां कालः कलयतामहं मृगाणां च मृगेन्द्रोऽहं वैनतेयश्च पक्षिणां. प्रल्हादश्चास्मि दैत्यानां कालः कलयतामहं मृगाणां च मृगेन्द्रोऽहं वैनतेयश्च पक्षिणां. भगवान सांगतात की आपल्या विभूतींचं वर्णन करता करता कुठे कुठे मी तुला प्रकर्षाने जाणीव होईल माझ्या अस्तित्वाची, असं भगवान अर्जुनाला सांगतायत. आणि त्या त्या ठिकाणी तुला ती जाणीव झाली की तुला स्मरण होईल आणि अशा रीतीने अखंड स्मरण माझं राहील असं भगवान सांगतात. आणि म्हणून ते म्हणतात की प्रल्हादश्चास्मि दैत्यानां, मी दैत्य असो किंवा देव असो सगळ्यांमध्ये मी आहे असं भगवान सांगतात. आणि दैत्यांमध्ये मी कोण आहे तर प्रल्हादश्चास्मि दैत्यानां, दैत्यामध्ये मी प्रल्हाद आहे. आणि काला कल्पयतामहं, आणि काळाची गणना करणाऱ्यामध्ये मी काळ आहे. मृगाणां च मृगेन्द्रोऽहं, आणि पशूंमध्ये मी सिंह आहे. आणि वैतनेयश्च पक्षिणां, आणि पक्ष्यांमध्ये मी गरुड पक्षी आहे असं भगवान सांगतात. प्रल्हादश्चास्मि दैत्यानां, भक्तांमध्ये मी प्रल्हाद आहे असं भगवान सांगतात. प्रल्हाद फक्त दैत्य कुळात त्याचा जन्म झाला होता एवढंच, पण जन्माच्या आधीपासून गर्भात असतानाच नारद ऋषीने त्याला नारायणाचा मंत्र दिला होता. श्री नारायण जय नारायण, जय जय नारायण नारायण. तेव्हा हा मंत्र तेव्हापासून तो जो म्हणत होता. आणि भगवंताची भक्ती, अनन्य भक्ती त्याच्या ठिकाणी होती. त्याच्या चित्ताच्या ठिकाणी एकच ध्यास होता. आणि म्हणून त्याला अनेक प्रकारे हिरण्यकश्यपूने त्रास देण्याचा प्रयत्न केला. अग्नी जाळी परी नजळे प्रल्हादू, हृदयी गोविंदू म्हणून या. ही अग्नीमध्ये त्याला ठेवलं तरी तो प्रल्हाद जळाला नाही. कारण काय तर त्याच्या हृदयात गोविंद होता. गोविंदाचं सतत स्मरण होत त्याच्या हृदयात. तेव्हा भक्तांचं रक्षण करणं हे भगवंताचं ब्रीद आहे. जो भक्त निरंतर भगवंताच्या स्मरणात आहे, ज्याच्या हृदयात म्हणजे चित्तात अनुचित्ती हरी चिंतनी श्रीहरी, त्यावरी लहरी परमान. अनुचित्ती म्हणजे चित्ताच्याही आधी, चित्तामध्ये कुठलंही चिंतन सुरू होण्याच्या आधी तोच तिथे बसलेला असल्यामुळे दुसरं काही चिंतन तिथे घडत नाही. त्याला अनुचित्ती, अनुचित्ती हरी, चित्ताच्या आधी मागे तो बसलेला आहे. आणि म्हणून जे विचार येतात ते त्याच्या ठिकाणच निघतात. त्याच्या स्मरणाचे विचार येतात. त्याला हृदयाकाश असं म्हणतात. चित्ताला काय म्हणतात? चिदाकाश. हे भूताकाश आहे. आपण जे आकाश बघतो, तारे बघतो, सूर्यचंद्रादी बघतो, नक्षत्र बघतो, हे भूताकाश आहे. भूताकाश म्हणजे जड आहे. परंतु चिदाकाश हे चैतन्यमय आहे, परमात्म्याच्या अगदी जवळ आहे. परमात्मा चिदाकाशात राहतो. ह्या आकाशात राहत नाही परमात्मा. कारण हे आकाश, या आकाशाची उत्पत्ती होणार आणि काही काळ राहणार आणि ते काळ
हे आकाश नष्ट होणार, म्हणून याला भूताकाश म्हणतात. पंचमहाभूतांमुळे सृष्टी तयार बनते आणि पंचमहाभूतांचा लय होतो, सृष्टीचा लय होतो. तसं म्हणले हे जे आकाश आहे, मनुष्याचा हात वरती करतो. परमेश्वर म्हणजे कुठे आहे तर आकाशात. अरे आकाशात आहे म्हणजे या आकाशात नाही, तसा तो सगळीकडेच आहे, सगळ्याच आकाशात आहे. पण हे आकाश हे जड आहे म्हणा, या आकाशामध्ये त्या परमेश्वराचा अनुभव नाही घेता. तर या आकाशाहून जे आकाश अत्यंत सूक्ष्म आहे, त्या आकाशात तो परमात्मा स्वरूपाने राहतो, स्वरूपाने राहतो. रूपाने तो ह्या आकाशातही आहे. परमात्मा सर्व ठिकाणी रूपाने आहे, पण स्वरूपाने नाही. आणि म्हणून भगवान गीतेमध्ये मागे सांगितलं, नच मस्तानी भूतानी, माझ्याकडे काही नाही, भूत सृष्टी वगैरे काही नाही, आणि सृष्टीमध्ये सुद्धा मी नाही. कारण काय, ही सृष्टी येणारी जाणारी आहे. आणि म्हणून या सृष्टीतलं आकाश जरी म्हटलं सर्वश्रेष्ठ, तरी ते जड आहे, ते येणार आणि जाणार आहे. महाभूतांचा लय होणार आहे. आणि म्हणून खरं आकाश कुठे आहे, ज्या आकाशात परमात्मा राहतो, ज्या आकाशात आत्मा राहतो, ते आकाश कुठलं आहे, त्या आकाशाला चिदाकाश असं म्हणतात. चैतन्य रूप आकाश आहे, ते खरं आहे. ते कधी जात येत नाही म्हणा. चिदाकाश हे कधी जात येत नाही. किती सृष्टीचे प्रलय झाले, सृष्टी निर्माण झाली, तर चिदाकाश जसं आहे तसंच राहत. आणि म्हणून या चिदाकाशात परमेश्वर सुद्धा, आत्मा सुद्धा या चिदाकाशात असतो. आणि म्हणून त्याची भेट या चिदाकाशात होते, या महदाकाशात होत नाही. योगी लोक त्याला या आकाशात बघतो, अरे हे आकाश तर नष्ट होणार आहे, तिथे परमात्मा तुम्हाला कुठे सापडणार आहे. उगाच म्हणले सर्व या ब्रह्मांडाची परिक्रमा करून येतात, ब्रह्मांडाला चक्कर लावून येतात. काय म्हणले ब्रह्मांड नष्ट होणार आहे, तिथे तुम्हाला परमेश्वर कुठे मिळणार. परमेश्वर भेटायचा तर तो चिदाकाशात प्राप्त होईल, चिदाकाशात त्याला बघितलं पाहिजे. तेव्हा आणि ते भक्त प्रल्हादानी त्याला चिदाकाशामध्ये त्याची आराधना केली. आणि म्हणून त्याला त्या हृदयी गोविंदू म्हणून या अग्निजाळी परी न जळे प्रल्हाद, म्हणून बाहेरच्या कुठल्याही पंचमहाभूतांनी त्याला अपाय करण्याचा प्रयत्न केला, पण तो पंचमहाभूताच्या पलीकडे होता. अग्निजाळी परी न जळे प्रल्हाद, त्याचा कडेलोट केला, पर्वतावरून त्याला ढकलून दिलं, पण त्याला काही झालं नाही. अग्नीमध्ये त्याला टाकलं, त्याला काही झालं नाही. तापत्या तेलामध्ये कढईमध्ये त्याला टाकलं, काही झालं नाही. का तर हे सगळं बाह्यांगाच होतं, पंचमहाभूतात्मक होतं. आणि तो तर, आणि हे आकाश हे पंचमहाभूतात्मक, तो तर ह्या आकाशाच्या पलीकडे, या आकाशाच्या पलीकडे चिदाकाशामध्ये, की जे कधी जात येत नाही अशा जागी तो तिथे बसला होता प्रल्हाद. आणि त्या प्रल्हादाच्या ठिकाणी गोविंद कुठं बसला होता, चिदाकाशात. आणि प्रल्हाद त्याच्या पायाशी चिदाकाशामध्ये बसला. आणि म्हणून त्या प्रल्हादाला कुठूनही टाकलं तरी भूताकाशाचा त्याला काही संपर्कच नाही झाला. आणि भगवंतानी त्याचं रक्षण केलं. तेव्हा भगवंताचं रक्षण करणे भगवंताचं ब्रीद आहे. आणि म्हणून भगवंत कुठलंही रूप घेऊन येतो आणि आपल्या भक्तांचं रक्षण करतो. कुठलं तरी रूप घेऊन येतो, कुठलंही रूप घेऊन.
आणि भक्तांनी हाक मारल्यानंतर तो येतो कुठलंही रूप घेऊन आणि त्याचं रक्षण करतोच करतो. याचा अनुभव आजपर्यंत अनेक भक्तांनी घेतला. अनेक भक्तांनी किती नावं घ्यायचे पुष्कळ. सर्वच भक्तांनी याचा अनुभव, सर्वच गोपींनी अनुभव घेतला. हनुमंत, लक्ष्मण, शबरी, गोपी जाने शबरी जानत, ध्रुव, प्रल्हाद, अनेक संतांनी, तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, आणखी चोकोबा, सगळ्या संतांनी, नामदेव महाराज, आणखी आताही भक्त तो अनुभव घेतातच. सर्व भक्तांचा एकच अनुभव आहे की परमेश्वराला हाका मारल्यानंतर तो आपल्याला रक्षण करतो. म्हणून आम्ही त्याला मंत्र देतो, सद्गुरु मंत्र देतो, आणि त्या मंत्राने त्या परमेश्वराला आळवलं असता तो धावून येतो आणि तो रक्षण करतो. हे त्याचं ब्रीद आहे म्हणा, हे त्याचं ब्रीद आहे. काही लोक सांगतात की आम्हाला खूप अनुभव आले, असा अनुभव आला, असं रक्षण झालं, तसं रक्षण झालं. म्हणजे मला असा अनुभव आला म्हणजे अरे चोरा, तुला अनुभव आला म्हणजे तुझं महात्म्य तू सांगितलं की मलाही पुष्कळ अनुभव येतो, मलाही खूप अनुभव आले. हा, म्हणजे तुला तुझं महात्म्य सांगायचं आहे. इथे तुझं महात्म्य नाही, इथे परमेश्वराचं महात्म्य. परमेश्वराने ब्रीद घेतलं म्हणून तुला अनुभव आला. आम्हालाही खूप अनुभव आला म्हणजे तो आपलं जसं काय मी केवढा मोठा भक्त आहे ते सांगतो. तिथे अहंकार आहे त्याचा म्हणा, परंतु भगवंत सर्वांचं रक्षण करतो. सर्व भक्तांच्या अनुभवाने म्हणाले हे सिद्ध झालं. परमात्मा ईश्वर आहे हे भक्तांच्या अनुभवाने काय सिद्ध झालं? भक्तांनी अनुभव घेतले की तो भक्त संकटात असताना तो परमात्मा, तो भगवान, ज्या कुठल्या रूपाचं ध्यान तो भक्त करत असेल, तो परमात्मा कृष्ण असेल, राम असेल, संत सत्पुरुष असतील, सद्गुरू आहे, ते त्याचं रक्षण करतात. हा सगळ्यांचा अनुभव आहे. मग सगळ्यांचा अनुभव काय आहे की परमात्म्याचं कुठल्याही रूपात त्याचं स्मरण केल्यानंतर, त्याला आळवल्यानंतर तो रक्षण करतो. मग तो रक्षण करतो म्हणजे तो असल्याशिवाय रक्षण करतो का? परमेश्वर आहे म्हणून तो रक्षण करतो. इतर लोक काय म्हणतात, नास्तिक लोक, परमात्मा वगैरे काय नाही, परमेश्वर वगैरे काय नाही म्हणतात, परमेश्वराला रिटायर करा, कारण त्यांना अनुभव येतच नाही आपल्याला काही. त्यांना असं काही रक्षण केलं परमेश्वरांनी असं अनुभव येतच नाही. आणि म्हणून तो अनुभव येईल कसा? कारण तो परमेश्वरावर विश्वासच नाही म्हणाले. विश्वास नाही तर अनुभव कसा येईल? पण भक्त अनुभव घेतात, आणि भक्त अनुभव घेतात त्याच्यामुळे काय सिद्ध होतं? पहिलं तर सिद्ध होतं की परमात्मा आहे, परमेश्वर आहे, अनेक रूपांमध्ये तो आहे. एकच रूप त्याचं नाही, अनेक रूप आहे. तो परमात्मा आहे, निर्गुण निराकार आहे, परमात्मा आहे म्हणून तो कुठलंही रूप घेतो. तो येतो कुठून? तो निर्गुण निराकार हाक मारल्याबरोबर तो निर्गुण निराकारामधून सगुण साकार होऊन येतो. म्हणजे निर्गुण निराकार परमात्मा हे सिद्ध झालं. म्हणजे भक्तांच्या अनुभवामुळे निर्गुण निराकार परमात्मा आहे हे सिद्ध झालं. आणि भक्तांच्या अनुभवामुळे, भक्तांना रक्षण केल्यामुळे तो सगुण साकार होऊन येतो, कुठल्याही रूपाने येतो. म्हणजे तो सगुण साकार आहे परमात्मा हेही सिद्ध झालं. म्हणजे एकूण काय सिद्ध झालं? परमात्मा सगुण साकार आहे, परमात्मा हा निर्गुण निराकारही आहे, परमात्मा आहे, परमेश्वर आहे, ईश्वर आहे, हे सिद्ध झालं. मग तो निर्गुण निराकारही आहे आणि सगुण साकारही आहे हेही सिद्ध झालं. यात काहीच संशय नाही. बघा, आम्ही सिद्ध करून दाखवू, म्हणजे परमेश्वर आहे किंवा नाही हे सिद्ध करून दाखवतो. आणि एवढ्या भक्तांच्या अनुभवावरून
एखादा कोणी म्हणत असेल नाहीये परमेश्वर, त्याचं काय म्हणले लक्षात घ्यायचं. अनेक भक्तांच्या, अनेक संत सत्पुरुषांच्या अनुभव हे सिद्ध झालं म्हणाल. मग बाकी तुझ्या मताला काय अर्थ आहे? काहीच अर्थ. आणि तो भक्तांचा कैवारी आहे, त्यांचे रक्षण करतो. आणि तो भक्तांचा कैवारी आहे, त्यांचं रक्षण करतो. हे देखील सिद्ध झालं. कशावरून? भक्तांच्या अनुभवावरून. बघून घ्या सगळ्या भक्तांची चरित्र, भक्त इतिहास झाले अगणित, भक्तांची अगणित इतिहास झाले, आणि त्या सगळ्यांनी हाच अनुभव घेतला आणि शेकडो वेळा हा अनुभव घेतला. म्हणजे त्यांच्या चरित्रावरून सिद्ध झालं. त्यावरून केवळ निर्गुण निराकार परमेश्वर देखील आहे हेही सिद्ध होतं. आणि एवढेच नव्हे तर सगुण साकार परमेश्वर रूपाने आहे हेही सिद्ध होतं. आणि केवळ त्यांच्या भक्तांसाठी तो वारंवार प्रगट होतो हेही सिद्ध होतं. कशावरून? हा नाम्याची खीर चाखितो. नामदेवांची खीर त्यांनी चाखली. म्हणजे कोणाला कळलं? हे नाम्यालाच कळलं. इतरांना कळण्याची काय गरज आहे? इतरांची पात्रताच कुठे आहे? नामदेवांचा जो पराकोटीचा भाव आहे तो आहे का तुझ्याकडे? नाही. तो जाऊ दे, त्याच्यात थोडा काही अंश तरी आहे का? नाही. मग तू काय, तुला काय दिसतं? आणि तू नाम्याची खीर खोटी आहे की खरी आहे कळायला गेला. नामदेवांची खीर भगवंतानी खाल्ली, विठ्ठलानी खाल्ली. हे सिद्ध करायला तिथे विठ्ठल आहे आणि नामदेव आहे म्हणले. बाकी तिसरा असण्याची गरजच नाही. तिसऱ्याचा प्रांतच नाही म्हणाले. तिसऱ्यांना हे कळणारच नाही. तेव्हा त्यांनी याच्यावर काही बोलूच नाही. आमचे महाराज सांगा, चमत्कारावर कोणी बोलू नये, कारण त्यांना त्याचा अनुभव नाही. ज्याचा अनुभव नाही त्याच्यावर कसं काय बोलणार? आणि ज्यांचा अनुभव आहे ते बोलतात, आणि ज्यांचा अनुभव नाही त्यांनी बोलू नये. ते बोलतात ते सत्य आहे. हा नाम्याची खीर चाखितो म्हणले हे अंधश्रद्धा नाहीये, हा त्यांचा प्रत्यक्ष अनुभव आहे. पण हा श्रद्धेने घेतलेला अनुभव. हा नाम्याची खीर चाखितो, चोखोबाची गुरे राखितो. बरं, नाम्याचे एक आता चोखोबानी अनुभव येतो की त्यांची गुरु त्यांनी राखली, असा अनुभव येतो. बरं, तिसरा, पुरंदराचा हा परमात्मा. पुरंदराने सुद्धा असाच अनुभव घेतला. त्राता दामाजी पंतांचं त्यांनी रशीद पटवलं, हा त्याने अनुभव घेतला. अरे त्याने अनुभव घेतलाय ना, तू त्याला खरं खोटं म्हणून काय उपयोग आहे? तुझ्या म्हणण्याला अर्थ काय आहे? नाही त्याचं ते खोटंच आहे, असंच आहे, तसंच आहे. तुला कोणी विचारलं काय? तुझं काय मत काय मोठं एवढं हे झालं का? आणि तू काय मोठा हे आहेस का त्याच्यातला? तू त्याच्यातला कोणी काही तज्ञ आहे का? तज्ञ असल्याशिवाय कुठल्याही गोष्टीत बोलता येत नाही. आणि बोलला असं कोणी तज्ञ नाही, तो बोलला तर त्याच्या लोक त्याला हसतात. अरे काय, त्याला हसतात. तसंच जे तज्ञ आहेत भक्ती मार्गातले, जे तज्ञ आहेत अध्यात्मातले, ते त्याला हसतात. अरे काय बोलताय, बालिश बहु बायकात बडबडला. हा बालिशपणा त्याच्या हसतात. पण त्याला असं वाटतं की मी काय त्याचं हे काढ, मग त्याच्यात आणखी मग असं झालं असेल, मग तसं झालं असेल, मग तसं झालं. अरे पण तुला कोणी सांगितलंय उठाठेव करायला? तुझी पात्रता काय आहे? आणि तुला कोणी सर्टिफिकेट दिलंय? त्या महात्म्यांना सर्टिफिकेट देण्यासाठी तुला कोणी सर्टिफिकेट दिलंय? आणि तुला खरं खोटं करायला कोणी सांगितलंय? मध्येच खरकट करून ठेवलं तू. खरकट, हे सगळं खरकट केलंय तू. तेव्हा पुरंदराचा हा परमात्मा, ताता दामाजीचा कानडा राजा पंढरीचा. ज्यांनी अनुभव घेतला त्यांनी बोलावं. व्यवहारात सुद्धा जो त्या विषयातला तज्ञ आहे त्यांनी बोलावं. इतरांना बोलण्याचे काय? इतरांचं कोण आहे?
ऐकणारच नाही. आणि इतर काही बोलला तर त्याला लोक मूर्खात काढतील, त्याला हसतील. परंतु असे मूर्खच पुष्कळ झाले. म्हणजे हल्ली काय, या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमुळे जो उठला सुटला स्वतःला एवढं विद्वान समजतो आणि दुसऱ्याला सांगत राहतो, तेव्हा म्हणाले हे सगळं हास्यास्पद चाललेलं आहे. दामाजीची रसीद पटविली, कानोपात्रा ही उद्धरिली. कानोपात्रीला उद्धार केला, हा तिचा अनुभव आहे. दामाजीचं रसीद पटवली हा त्याचा अनुभव आहे. तुला काय करायचं मध्ये? अमृतराय म्हणे ऐसी माऊली, अशी माऊली नेत्र पाणावले, अजिमी ब्रह्म पाहिले. तेव्हा ब्रह्माला बघता येतं म्हणाले. ब्रह्माला बघण्याची पात्रता निर्माण होते जेव्हा नेत्र पाणावतात. या अशा कथा ऐकून जेव्हा नेत्र पाणावतात, तो ब्रह्माला बघू शकतो. त्याला ब्रह्माला बघण्याची पात्रता त्याच्या ठिकाणी निर्माण होते. आणि जे त्याच्यावर संशय घेतात त्यांची काही पात्रताच नाही, ते नुसतेच पात्र. काय नुसतेच एक पात्र म्हणून. अजिमी ब्रह्म पाहिले, अगणित सुरगण वर्णिती जासी. अगणित सुरगण देवानी त्याचं वर्णन केलं. कटिकर नट समचरण विटेवरी, कटावर कर ठेवून एखाद्या नटाप्रमाणे विटेवर उभा राहिला. उभे राहिले अजिमी ब्रह्म पाहिले. तुकाराम महाराजांचे अभंग कोणी बुडवले ते त्यांनी तारले. असे अनेक भक्तांचे भक्त इतिहास झाले. अगणित असे अनेक भक्तांचे इतिहास आहे. आपल्यालाही असा अनुभव येत असतो. आजही तो अनुभव आहे. आणि मीराबाईला तर विष दिलं. विष का प्याला राणा भेजा, पीबत मीरा शिरे. पग घुंगरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे. पीबत मीरा हा शिरे. तिच्या पतीने तिच्यावर रागावला. काय हे भक्ती मार्ग करतो, जो भक्ती मार्ग करतो त्याच्यावर लोक जे भक्ती मार्गाला मानत नाही, देवाला मानत नाही, ते जे संसारी आहेत ते रागवतात आणि त्याला त्रास देतात. तसंच मीराबाईला तिच्या पतीनेच विषाचा प्याला पाठवून दिला. विषाचा विष का प्याला राणा भेजा, पीबत मीरा हासी रे. बर पिताना तिला तर माहिती होतं काही विष आहे, पण तरी तिला अजिबात भीती नाही वाटली. नाही उगाच काय झालं तर कसं होईल, भीती नाही वाटली तिला. का? जो खरा भक्त असतो ना त्याला भीती नाही वाटत. खऱ्या भक्तीत लक्षण आहे, त्याला संशय नाही हे असं होईल का नाही होईल, नाही झालं तर काय होईल, असं त्याला अजिबात डगमगत नाही. त्याची एवढी खात्री असते, एकदम खात्री. पीबत मीरा, तिला माहित आहे विषय. आणि पिऊ नये मरतो माणूस, ती आधीच अमृत झाली होती, अमृतमय झाली होती. ती नामामृत, हरिनाम काय हे ओखद, हरिनामामृत. तिने हरिनामामृत ती सारखं घेत होती. कृष्ण कृष्ण आणि कृष्णाचं गीत गात होती. त्याच्यामुळे ती अमृत राहिले त्या कैसे मरण.
जो अमृतात राहिला आहे, भक्तीच्या प्रेमामृतात, त्याला कसं मरण येणार हो? सांगा बरोबर. त्याला कुठलंही विष दिलं तरी त्याला मरण येणार नाही, कारण त्याच्या आत अमृत आहे. तो अमृताचा बनलेला आहे. हरिनामामृत त्याने एवढं राशन केलेलं आहे की त्याला कुठल्याही विषयाची बाधा होऊ शकत नाही. विषमपि अमृतम भवेत. त्याला विष दिलं तर त्या विषयाचं अमृत होईल ना. अमृतो भवती, सिद्धो भवती, तृप्तो भवती. जो भक्त आहे त्याला म्हणतो तो अमृतो भवती, आत्मा रामो भवती. आणि आत्मा तर हा अमर आहे. एक नाम हे अमृत आहे, दुसरा आत्मा हे अमृत आहे. मग तो आत्माराम होतो, तो अमृतो भवती, अमृत होतो, आत्माराम होतो. मग त्या विषयाने तो कसा मरणार? ते विष तर पंचभौतिक आहे ना, आणि तो पंचभौतिकाच्या पलीकडे आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश याच्यामध्ये विष निघालं, आणि तो कुठे आहे? तो चिदाकाशात आहे म्हणा. तो सद्गुरूंच्या ज्ञानामृत, प्रेमामृत, कथामृत, हे सगळं अमृत असे निरनिळ्या फ्लेवरचे अमृत आहे. ज्ञानामृत याचा फ्लेवर वेगळा आहे, अमृतच आहे. प्रेमामृत याचा फ्लेवर वेगळा आहे, ते अमृतच आहे. नामामृत, ज्ञानामृत, प्रेमामृत, नामामृत असे सगळं अमृत आहे. कथामृत असे बाटल्या भरून ठेवलेले आहेत वेगवेगळ्या फ्लेवरच्या. आणि म्हणून ते अमृत घेत राहायचं. म्हणलं कुठल्या विषयाची बाधा होत नाही, कुठल्याही विषयाची बाधा तुम्हाला होणार. आणि म्हणून मीरेने हातात तो प्याला घेतला विषाचा. ती का हसली? मीरा का हसली? पीबत मीरा हसी रे. मीरा हसली याचं रहस्य काय होणार? तिने त्या विषयाकडे बघितलं, तिला सांगितलं अरे हे तर पंचभौतिक आहे. पंचभूताच्या पलीकडे परमात्मा, जो त्याचं प्रेम, प्रेमामृत, ज्ञानामृत, ध्यानामृत, हे सर्व अमृत जे आहे ना, हे तर या पंचभौतिक संसाराच्या पलीकडे. आणि ते तर आपण पित असतो म्हणतो. मग ते माझ्या ठिकाणी एवढं आहे, त्यामुळे हे काय करणार म्हणा, हे विष काय करणार आहे मला? ती हसली. हसण्यामागचं रहस्य बघ. ती हसली, कमाल. हे अमृत मला काय करणार आहे, हे विष मला काय करणार आहे, काय कर. हसली ती. त्या विषयाच्या ठिकाणी त्या प्याल्यामध्ये तिला श्रीकृष्ण दिसले, आणि ती श्रीकृष्णाकडे बसून हसली आणि म्हणली एवढं प्रेमामृत, ज्ञानामृत, कथामृत, काय अनुभवामृत, एवढं सगळं माझ्या ठिकाणी हे आता हे विष मला काय करणार? म्हणून तिने गटागट गटागट पिऊन टाकू, हसत हसत. आणि तिला काहीच झालं नाही हो. वा, याला म्हणतात भक्ती. पण हे कोणाला ज्याचा विश्वास आहे, ज्याचा याच्यावर विश्वासच नाही, त्याला हा अनुभव कधीच येणार नाही. त्याला ईश्वरावर विश्वास नाही त्याच्या, मग ते भक्ती, प्रेम, ज्ञान वगैरे सगळं राहिलं म्हणा. मग त्यांनी मात्र विष पिऊन चुकून विषाचा थेंब सुद्धा घेऊन घेतला तर लगेच तो मरणार. मग तो केवढाही मोठा असो, या जगातला कितीही मोठा मनुष्य असो, अगदी राजा असो नाही तर आणखी कोणी असो, त्यांनी जर इथलं विष घेतलं, कारण तो इथेच आहे ना, या पंचभौतिक देहात आहे. आणि पंचभौतिक
या सृष्टीत आहे ना, फक्त भक्तच जे आहे की या पंचभौतिक सृष्टीपासून वेगळे आहेत, ते या सृष्टीत असूनही वेगळे आहेत. ते चिदाकाशामध्ये आहेत, ते आधी सद्गुरूंच्या कार्यरूपी आकाशामध्ये आहेत. सद्गुरूंच्या कार्यरूपी आकाशामध्ये ते आहे. आणि त्याच्यानंतर ते चिदाकाशामध्ये, त्याच्याही आज जे आकाश आहे त्या चिदाकाशामध्ये आहे. त्याच्यामुळे या विषयाचा परिणाम काय होणार आहे म्हणजे, पण जे भक्त नाही त्यांना वॉर्निंग, वॉर्निंग, डोंट ट्राय टू कन्झ्युम दिस. काय याचा कुठलाही एक ड्रॉप सुद्धा तुम्ही घ्यायचा नाही, वॉर्निंग. काय तुकाराम महाराज म्हणतात, साधुनी बचनाग हाती तोळा तोळा, इतरा ते डोळा पाहावे ना. अरे याला सिद्ध करावं लागतं म्हणाले. साधुनी बचनाग हे विषय आहे, पण साधू लोक जे जंगलात राहतात ते त्याला साधना करतात आणि ते बचनाग विष खातात. पण ते अगदी तोळा तोळा करता करता, साधना करता 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 तोळा तोळा खातात आणि इतरांना ते बचनाग विष नुसतं दाखवलं ना तरी त्यांना विष चढतं. नुसतं दाखवलं, खाण्याचा दूरच राहिला तरी ते विष इतरांना मारून टाकतं. पण हे एवढी साधना, तसं भक्तांची साधना एवढी असते. दर गुरुवारी ते प्रवचन ऐकतात, दर शुक्रवारी प्रवचन ऐकतात, सद्गुरूंना फोन करतात, कार्यक्रमाला येतात, आनंद घेतात, घरी साधना करतात, सद्गुरूंनी दिलेली साधना करतात, भगवंताचं नाम घेतात, सद्गुरूंचं प्रेम घेतात, भक्ती करतात, कार्यामध्ये सहाय्य करतात, सेवा करतात. हे सगळं अमृत त्यांच्या ठिकाणी, सेवा अमृत, दास्य अमृत, सगळे अमृताचे एक एक बाटल्या अशा भरलेल्या असतात. त्यांना काय होणार, अमृती राहिले त्या कैसे मरण. एवढी साधना करतात म्हणून ते सिद्ध होतात, हे लक्षात ठेवा म्हणतात. आणि याच्या मागे काय, परमात्म्यावर, परमेश्वरावर, सद्गुरू त्यांची पूर्ण श्रद्धा आहे आणि म्हणून त्या श्रद्धेमुळे अनुभव येतो, नाहीतर नाही. श्रद्धा, विश्वास आहे. आता याच्या उलट एक गोष्ट सांगतो, या जगामध्ये सुद्धा असे अनुभव येतात की जे खूप मोठे विद्वान, पंडित वगैरे असे असतात, खूप ज्ञानी असतात, वेदांचं ज्ञान असतं, शास्त्रांचं ज्ञान असतं, पुराणांचं ज्ञान असतं, पुराण करतात, वेद करतात, शास्त्र करतात, प्रवचन करतात, कीर्तन करतात. पण काय, जर कोणी एखादा असं त्यांचा शत्रू झाला आणि त्यांनी त्याला विष दिलं तर म्हणले तो वाचणार नाही, याचं भजन कीर्तन, काही म्हणले प्रवचन काही कामाला येणार. याची अनेक उदाहरणं आहे, अशी उदाहरणं झालेली आहेत. एक असे वेदांचे प्रकांड पंडित होते, म्हणजे त्यांनी वेदावर एवढं लिखाण केलं आणि त्यांच्यासारखं लिखाण कोणाचं नाही, प्रकांड पंडित. परंतु गंमत अशी आहे की निर्गुण निराकार ईश्वराला मानवते, पण सगुण साकार ईश्वराला मानत नव्हते. रामकृष्णादी अवतार, रामकृष्ण वगैरे हे अवतार होते, साधारण मनुष्य होते असते, हे साधारण मनुष्य होते, हे अवतार वगैरे नव्हते. अवतारवादाचं खंडन, अवतार वगैरे काही नाही, अवतार वगैरे काही नसतं, हे मनुष्यच असतात. फक्त मनुष्यांपेक्षा श्रेष्ठ, थोडे मनुष्यांपेक्षा थोडे श्रेष्ठ, असं त्यांचं मत होतं. तेव्हा त्यांचे अनेक शत्रू होते. आता त्यांना विष दिलं आणि विष दिल्यानंतर ते मृत झाले. मग जर ते वेद एवढे होते, ते वेद त्यांना वाचवायला का नाही आले, वेदांचे एवढे प्रकांड पंडित होते. मग तो वेदांमध्ये सांगितलेला निर्गुण निराकार ईश्वर त्यांना का धावून आला नाही, त्यांना का वाचवलं नाही. कारण काय, तो जेव्हा निर्गुण निराकार ईश्वरी येतो धावून, पण तो धावून येताना सगुण होतो ना, गंमतेशी.
आणि ईश्वर सगुण असतो याच्यावर त्यांची श्रद्धा नाही. ईश्वर सगुण होतो, सगुण साकार होतो याच्यावर त्यांची श्रद्धा नाही. आणि निर्गुण निराकार ईश्वर हा कोणाचाच नाही म्हणले. निर्गुण निराकार ईश्वर काही कोणाचा लागत नाही. पण एकच आहे की त्याला जर हाक मारलं तर तो लागतो, परंतु तो सगुण होऊन लागतो सगळ्यांचा. तो म्हणतो मी सगुण होऊन येणार, निर्गुण निराकार येणार कसा? आणि सगुण होऊन तो येणार यांनी अट टाकून ठेवली आधी की नाही, सगुण राम कृष्ण किंवा सगुण मनुष्य रूपाने ईश्वर असूच शकत नाही. आता ईश्वर असूच शकत नाही यांनीच म्हटल्यानंतर मग काय, मग तो येणार कसा? आणि यांचं ते विषाचं अमृत करणार कसा? आणि त्याच्यामुळे यांना हे मानवत नाही की मीराबाईच्या विषाचं अमृत झालं. म्हणजे त्यांची भक्ती असते पण ती एकांगी झाली, एकांगी भक्ती. ईश्वर हा संपूर्ण समग्र, ईश्वराचा समग्र होलिस्टिक व्ह्यू ज्याला, होलिस्टिक व्ह्यू त्यांनी घेतलेला नाही ईश्वराचा, नुसतं एका बाजूने घेतो. निर्गुण निराकार वेदांनी सांगितलं बसतेच, बाकी अवतार खोटे. त्यांच्या शत्रूंनी विष दिलं आणि ते मरण पावले. त्यांच्यासाठी राम कृष्ण भगवान धावून आले नाही, कारण ते येणार कसे? ते खोटं म्हणून का? आणि निर्गुण निराकार ईश्वर तोही आला नाही वेदांत, ते मृत्यू पावले. आणि याच्या उलट मीरेला विष दिलं तर ती अमर झाली. तिने हसत हसत ती प्यायली, कारण तिला हे गुपित माहिती होतं, तिला हे रहस्य माहिती होतं. आणि वेदाचे प्रकांड पंडित असून त्यांना हे रहस्य माहिती नव्हतं. तेव्हा भगवान सांगतात सर्व भक्तांमध्ये प्रल्हाद मी आहे. सर्व जे भक्त आहेत त्याच्यात प्रल्हाद मी आहे. याचं कारण काय? प्रल्हाद एवढी कठीण परीक्षा आणि ती पुष्कळदा, एकदा नाही, हिरण्यकश्यपूने बऱ्याचदा त्याची प्रत्येक परीक्षा अशी कुणाचीच लागली नाही. आणि त्या प्रत्येक परीक्षेत तो काय पूर्णपणे यशस्वी ठरला. 100/100 मार्क त्याला मिळाला. आणि म्हणून सांगितलं न मरे या मेला पर्वत शिखराशी लोटीला खोली. पर्वत शिखरावून त्याला परितो निर्भय चित्ती, हे निर्भयता, एकदम निर्भय. परमेश्वराच्या भक्ताच्या ठिकाणी तो निर्भय असतो. एकदम असं झालं तसं झालं तर अरे हे परितो निर्भय चित्ती बाहे नारायणाशी लाखोली. अरे काय होत नाही. मग कोणती म्हणता असं सद्गुरू असेल काय तर होणार नाही. अरे काय होणार नाही ना, मी सांगतो ना. निर्भयता. कडेलोट केला, त्याला अग्नीत टाकलं, तापलेलं तेलाच्या कढईत त्याला बसवलं, त्याला काय झालं ना. मग हिरण्यकश्यपूने त्याला विचारलं की तुझा ईश्वर जर सर्वीकडे आहे तर या खांबात आहे का, असं विचारलं. बरोबर खांबातून गर्जना करतच तो आला. गर्जनाच केली म्हणत, त्याला खांब मोडून टाकला आणि त्याच्यातून तो आला आणि नरसिंहाच्या रूपाने प्रगट झाला. एवढ्या परीक्षा घेतल्या प्रल्हादाच्या. प्रत्येक परीक्षेत तो 100/100 उत्तीर्ण झाला. हे पंडित लोक एक छोटीशी परीक्षा त्यांची घेतली, त्याच्यात म्हणले ते कोलमडून पडले. म्हणून संत एकनाथ महाराज म्हणतात हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकाशी अभिमानियाशी नरकवासी. जे अभिमानी असतात, वेदांचा अभिमान, शास्त्रांचा अभिमान, कोणाला काय अनुभव येतो त्याचाही अभिमान. भक्ती मार्गात काही लोकांना अनुभव येतो त्याचा का, तर सद्गुरू नसल्यामुळे तो अभिमान येतो. ज्यांना सद्गुरू आहे त्यांना अभिमान नाही. ते म्हणतात सद्गुरूमुळे झालं. संत कबीर म्हणतात मोको कहा ढूंढे रे बंदे. अरे बाबा तू मला कुठे शोधतोय म्हणा. ना मंदिर में ना मस्जिद में, मंदिरात नाही, मस्जिद मध्ये तर नाहीच नाही. ना काबे कैलाश में, काब्यामध्ये नाही आणि कैलासामध्ये नाही.
काव्यामध्ये आहे, कैलासातही आहे शंकर, भगवान शंकर. काव्यामध्ये सुद्धा आहे भगवान शंकर, पण ते लपवून ठेवलं. कैलासात पण आहे. नाम काव्य कैलास, तुला तुला म्हणलं तो सापडणार नाही, तिथेही आहे, पण त्याचा तुला उपयोग नाही होणार. ना काव्य कैलास में ढूंढियो तो सहज मिले है, ढूंढियो तो सहज मिले है. पण तो ढूंढण्याची जागाच चुकला मला. तुला जागाच माहित, चिदाकाशात, त्याची जागा चिदाकाशात. आता चिदाकाश तुला माहित नाही, सद्गुरू, त्याची जागा सद्गुरूंच्या ठिकाणी. सद्गुरू जिथे राहतात, मग सद्गुरू कुठे राहतात, ते चिदाकाशात राहतात. म्हणून तुला चिदाकाशात माहित नाही, चिदाकाशात तुला जाता येणार नाही. मग सद्गुरू जिथे राहतात ना, त्यांच्या घरी जावं, म्हणजे चिदाकाशात आपण गेलो, किंवा सद्गुरूंचं स्मरण केलं ना की आपण चिदाकाशात गेलो. ढूंढी हो तो सहज मिले है, एक पल की तलाश में. अरे एक पळ, क्षण सुद्धा नाही, एक पळभऱ्यात, म्हणले पळभऱ्यात शोधायला तो गेला तर लगेच मिळते. कुठे? सद्गुरूंच्या ठिकाणी तो शोध लगेच मिळतो. कहत कबीर सुनो भाई साधो, मैं तो हूं विश्वास में. तो विश्वामध्ये नाही, विश्वासात आहे. जो विश्वामध्ये आहे ना, तो कुठे? विश्वासात. फक्त स लावायचं. म्हणजे विश्वास कुठे आहे? सद्गुरूंच्या ठिकाणी. विश्वास कुठे आहे? सद्गुरूंच्या ठिकाणी. कैलास नाही, कैलासात जायची गरज नाही, विश्वासात जायचं. मैं तो विश्वास में. असा ज्याच्या ठिकाणी जबरदस्त विश्वास असतो, त्याच्या ठिकाणी निर्भयता असते, तो भक्त. कारण भगवंत हा विश्वासात असतो. आणि विश्वास कुठे असतो? सद्गुरूंच्या ठिकाणी असतो. आणि सद्गुरूंच्या ठिकाणी विश्वास ठेवला असताना तो चिदाकाशात जातो आणि चिदाकाशात अमरत्व प्राप्त होतो. म्हणून समर्थ रामदास स्वामी म्हणतात, अहो ज्या नरा राम विश्वास नाही. ज्या माणसाला, नराला राम विश्वास नाही, रामावर विश्वास नाही, सद्गुरूंवर विश्वास नाही, तया पामरा बाधिजे सर्व काही. तशा त्या पामराला सर्व काही बाधत म्हणाले. सर्व काही बाधत. शीतम न बाधती, बाधती बाधती, त्याला सगळं बाधत. तेव्हा आम्हाला असं एक वाक्य सुचलं. आता आमचे घोरपडे, सुनील घोरपडे, ते म्हणतात सद्गुरू तुमचे वचन द्या, मी ते सगळ्यांना पाठवतो. आणि ते वचन त्यांनी असे म्हटलं शोधून काढा तुम्ही, आमचं एवढं लिखाण आहे. अनेक वचनं अशी त्यांनी शोधून काढली आणि अनेक लोकांना पाठवली. आणि ते लोकांना एवढे आवडले, ते म्हणतात हे कोणी लिहिलेली आहे, आम्हाला नेहमी पाठवत जाऊ. त्यांनी ऍप्रिशिएट केलं म्हणे त्या लोकांना. यांनी पाठवलं आणि त्यांनी ऍप्रिशिएट केलं. आणि त्याच्यात गंमत म्हणजे त्यांनी सांगितलं, म्हटलं कोणाला पाठवली, म्हणले मराठी, हिंदी, इंग्लिश पाठवलं, सगळ्यांना पाठवली. आणि म्हणलं कोणाचा रिस्पॉन्स? आणि सगळ्यात जास्त रिस्पॉन्स म्हणले हिंदी लोकांचा आला. आणि मराठींचा काही अनुभव, मराठी लोकांचा रिस्पॉन्स काही नाही आला. आणि इंग्लिशचा पण रिस्पॉन्स नाही आला. बघा. आणि सर्वात जास्त रिस्पॉन्स कोणाचा? हिंदी लोकांचा आला. श्रद्धा, विश्वास हिंदी लोकांमध्ये जास्त आहे. असा याच्यावर निष्कर्ष काढता येतो. आणि जो डेटा याचा अनालिसिस केल्यानंतर असा निष्कर्ष निघतो की हिंदी लोकांमध्ये जास्त श्रद्धा आणि विश्वास आहे. आम्हाला असं वचन स्फुरलं, कधी असं वचन स्फुरतं आमचं. श्रद्धा विश्वास हे अनुभव घेण्याचे एकमेव अचूक प्रभावी साधन आहे. अनुभव कसा येईल? अजून अनुभव येत ना. अजून अनुभव घ्यायचा प्रयत्न करू नको. अनुभव घ्यायचा प्रयत्न केला का अनुभव येणार नाही, अहंकार होईल. आला तरी अहंकार होईल. श्रद्धा आणि विश्वास ठेव. सद्गुरूंच्यावर अलोट श्रद्धा आणि अटूट विश्वास, दृढ विश्वास ठेव. आणि असं ठेवल्यानंतर तुला तो अनुभव येईल. श्रद्धा आणि विश्वास हे चिदाकाशामधली गोष्टी आहे, या भूताकाशातल्या गोष्टी नाही.
श्रद्धा आणि विश्वास. मैं तो हूं विश्वास में. श्रद्धा आणि विश्वास हे अनुभव घेण्याचं एकमेव अनुभव कशाने येईल? श्रद्धेने आणि विश्वासानेच येईल. तो अनुभव घ्यायला जाशील ना तर नाही यार, नाही मी आता अनुभव घेणार आहे, मी असं ध्यान लावतो अनुभव घेतो, अजिबात नाही. काही करतो आणि अनुभव घेतो असं. श्रद्धा आणि विश्वास तुझा असेल आणि मग तुझ्याकडनं जे घडेल त्याने तुला अनुभव येईल. आणि म्हणून आम्हाला एक वाक्य स्फुरलं की श्रद्धा आणि विश्वास हे अनुभव घेण्याचं एकमेव आहे, दुसरं नाही. अचूक आणि प्रभावी साधन आहे बाबा. आणि म्हणून अनुभव म्हणतात ना, हा श्रद्धा आणि विश्वासाचा डोळा आहे. डोळा, अनुभव, श्रद्धा विश्वासाचा डोळा आहे. अनुभव काय? श्रद्धा आणि विश्वासाचा डोळा आहे. श्रद्धा विश्वास काय? अनुभव घेण्याचं साधन आहे. आणि असा श्रद्धा विश्वास तुला दृढ झाला की तुला अनुभव येईल, म्हणजे अनुभवाचा डोळा येईल. अनुभवाला डोळा असतो आणि मग ती श्रद्धा आणि तो विश्वास हा डोळ श्रद्धा अनुभव होईल. पण आधी अंधश्रद्धा असतेच, अंधश्रद्धाच पाहिजे. श्रद्धा ही अंधच असते. श्रद्धा आणि विश्वास हे अंधच असतं. श्रद्धा आणि विश्वास हे दोन आंधळे आहेत. लोक म्हणतात अंधश्रद्धा, अंधभक्त म्हणतात, बरोबर आहे. पण त्यांना पुढचं माहित नाही, पुढचं ज्ञान माहिती नाही. अरे श्रद्धा आणि विश्वास हे तर अंधच आहे, आंधळेच आहेत. पण त्यांची क्वालिटी बघा ना. अहो, आंधळे जे लोक असतात ना, ते संगीत इतकं छान गातात, इतके चांगले वाद्य वाजवतात, कोणी वाजवू शकणार नाही असं. आंधळे लोक रस्त्याने व्यवस्थित चालतात, कधी कोणी आंधळा पडलेला असा दिसत नाही. उलट ज्यांना डोळे असतात ना ते धारधार पडतात. आंधळ्यांची काठी बघा, एकदम एवढी पतली असते, तिला काय काठी काय आधार नसतो. खरं आधारासाठी नाही, ती फक्त सेन्सेशन साठी असते, की कुठे खड्डा आहे काय काय ते बघण्यासाठी. अंधळे लोक कधी पडलेलं तुम्ही बघितलाय का? अंधळा नाही पडणार कधी, आणि डोळस लोकच पडतात खड्डे. मग आधी अंधळच पाहिजे म्हणाले. श्रद्धा आणि विश्वास, नाही तर तिथेच तू आपला डोळा घेऊन जाशील. तिथे डोळा वेगळा पाहिजे म्हणले, तुझा डोळा चालणार नाही, तुझ्या डोळ्याने तू बघताच येणार नाही म्हणले ते. म्हणून तू अंध आहे ते बरंच आहे, अंधभक्तच पाहिजे म्हणाले. भक्ती अंधेरीच पाहिजे आधी. आणि जे डोळस म्हणून जो भक्ती करायला गेला त्याला भक्ती नाही होणार, तो भक्ती नाही करू शकत. जो डोळस बनवून भक्ती कर, अरे तू डोळस बनवून भक्ती करतोय, तू डोळा घेतला कुठून? तो त्या भक्तीला बघण्यासाठी, अनुभव घेण्यासाठी जो डोळा लागतो ना, तो डोळा खूप वेगळा आहे बाबा. तू या डोळ्यांनी, या पांचभौतिक डोळ्यांनी नाही बघू शकत त्या अनुभवाकडे. तो अनुभव नाही येऊ शकत तुला. या पांचभौतिक गोष्टींनी तुला, या डोळ्यांनी, या इंद्रियांनी तुला तो इंद्रियातीत अनुभव तुला नाही येऊ शकत. तो इंद्रियातीत आहे. म्हणून आधी तू तुझ्या डोळ्यांनी बघ, पण अंधळेपणाने बघ. कारण तुझा डोळा काही उपयोगाला येणार नाही, तुझे इंद्रिय काही उपयोगाला येणार नाही. पण भक्ती तू आपल्या इंद्रियानेच कर. आधी तू मंदिरात जा, तुला कोणी अंधळा म्हटलं तरी चालेल, पण तू देवळात जा, देवळातला देव बघ. मग संत सत्पुरुष काय सांगतात ते वाच, ते बघ.
तरी तू अंधळाच, कारण अजून अजून तुला अनुभव नाही आला. अजून तुझा डोळा म्हणजे हा व्यावहारिकच डोळा आहे, पण इतर व्यावहारिकांपेक्षा तू वेगळा आहेस. तुला अंधभक्त म्हटलं तरी हरकत नाही म्हणा. आणि ते खरंच आहे म्हणजे वास्तव तसंच आहे. तू अंधच आहे आणि अंधच राहायचंय. तू सध्या अंधच राहायचंय, कारण तुला एक दिव्य दिव्य दृष्टी तुला मिळाली पाहिजे. त्या अर्जुनाला सुद्धा तिथे विराट स्वरूप दाखवलं, पण ते त्याला दिसलं नाही. का तर त्याला डोळे होते, पण हे ते डोळे, त्या डोळ्यांनी ते विश्वरूप दिसलं नसतं. म्हणून भगवंतांनी त्याला दिव्य दृष्टी दिली, तेव्हा त्याला ते दिसायला लागलं. तेव्हा श्रद्धा विश्वास हे आंधळेच असतात. दोन आंधळे आहेत, दोन आंधळे आहेत. श्रद्धा आणि विश्वास हे दोन दोन आपले व्यावहारिक डोळे म्हणजे श्रद्धा आणि विश्वास हे आंधळेच आहेत म्हणा. तुला ते यांनी दिसणारच नाही. ते त्यात ते दिव्य आहे. हे जग दिसेल, जग काही दिव्य नाही म्हणा, जग पंचभौतिक आहे. तेव्हा श्रद्धा आणि विश्वास हे काही न बघता तू आंधळेपणानेच बघ. कोणी तुला हिणवलं तरी काही तू त्याच्याकडे लक्ष देऊ नको. त्यांना काही कळत नाही. ते तर अज्ञानापेक्षा अज्ञानी आहेत. अरे तुला तर निदान परमेश्वरी माहिती आहे. त्यांना परमेश्वर विश्वासच नाही म्हणा. विश्वासही नाही, श्रद्धाही नाही. कारण श्रद्धा आणि विश्वास याच्यामुळे त्याला अनुभव येणार आहे. अनुभव येणार आहे. तर तू अंधळा आहे तर ठीक आहे. श्रद्धा विश्वास बरोबर घे. हे दोन डोळे घे, श्रद्धा आणि विश्वासाचे. आणि मग श्रद्धा विश्वास एवढा दृढ ठेव की त्या श्रद्धा विश्वास म्हणजे अंधळ्यांना डोळे नसतात तरी त्यांना अनुभव येतो. का? त्यांना त्यांची शक्ती वाढत जाते. अरे आपण डोळ्यांनी दिसत नाही, ते इतर शक्ती त्यांच्या वाढत जातात. कानाची शक्ती वाढते, स्पर्शाची शक्ती वाढते, इतर शक्ती त्यांच्या वाढत जातात. तसं म्हणले तुझं अंधश्रद्धा आहे ना, अंधविश्वास आहे ना, तर तुला ते दिसणार नाही, त्यांनी नाही दिसणार. अंधश्रद्धेने अंधविश्वासाने नाही दिसणार. मग कशाने दिसेल? तर म्हणाले अंधश्रद्धेने अंधविश्वासाने हे दिसणार नाहीच. तरी कशाने दिसेल म्हणा की इतर तुझे जे इंद्रिय आहेत अशी दिव्य इंद्रिय तुला प्राप्त होतील. दिव्य इंद्रिय, दिव्य दृष्टी प्राप्त होईल, दिव्य कान प्राप्त होईल, दिव्य श्रवण प्राप्त होते. आणि त्याच्यामुळे दिव्य इंद्रिय, दिव्य स्पर्श इंद्रिय प्राप्त होईल. तुला दिव्य स्पर्श कळेल. म्हणजे तुझी इतर इंद्रिय दिव्य इंद्रिय म्हणून दिव्यांग असं म्हणतात. अंधळा वगैरे म्हणतात दिव्यांग आहे. आणि बरोबरच आहे. तो दिव्यांग आहे, त्याला हे अंग नाही आहे तुमच्यासारखे, पण त्याची शक्ती बघा. तो जास्त चांगलं तुमच्यापेक्षा ऐकू शकतो, तो जास्त चांगला वास घेऊ शकतो, तो जास्त चांगला स्पर्श अनुभवू शकतो. तो पडत नाही, त्याला बरोबर लगेच कळतं. त्याला इतर कलांमध्ये त्याला लवकर तो ग्रास्प करतो. ग्रास्पिंग पॉवर त्याची खूप आहे. म्हणजे दिव्यांगच झाले ना. दिव्यांग हे नाव त्याला काही उगाच दिलेलं आहे असं नाही म्हणा. त्याला वाईट वाटेल, जाऊ दे हो, त्याला वाईट वाटेल, त्यांना ना आंधळा म्हणायचं नाही, लंगडा म्हणायचं नाही, हे म्हणायचं नाही, त्यांनी त्याला वाईट वाटतं. मग आता चांगलं वाटावं म्हणून ना त्यांना दिव्यांग म्हणा. अरे धत, तुला कळलंच नाही म्हणले दत्तरी, त्याला कळत नाही म्हणजे त्यांना दिव्यांग का म्हणतात? काय? अरे त्यांना दिव्यांग असं म्हणतात की त्यांची इतर इंद्रिय एवढे पॉवरफुल असतात. जो अंधळा असतो त्याला दिव्यांग का म्हणतात? इतर इंद्रिय त्याची एवढी दिव्य आहे. आणि तुला जे दिसत नाही ते त्याला दिसत, तुला जे अनुभवाला येत नाही ते त्याला अनुभवाला येत. आणि म्हणून भक्तांना जे अंध म्हणतात म्हणून ते म्हणले
त्यांना अंध नाही म्हणायचं, त्यांनाही सांगावं लागतं. अंध म्हणायचं दिव्यांग असं म्हणा. दिव्यांग भक्त, भक्त हे दिव्यांग. इकडची परिभाषा तुम्ही बदलली ना, मग तिकडची पण परिभाषा बदला. भक्तांना तुम्ही अंधभक्त कसं म्हणता? भक्तांना दिव्यांग भक्त म्हणा. ते खरं आहे, जसं इथे खरं आहे तसं तिथे खरं आहे. कारण श्रद्धा आणि विश्वास हे आंधळच आहे म्हणा. आणि ह्या आंधळ्यामुळे काय होतं तर इतर अंग पुष्ट होतात, बलिष्ठ होतात, दिव्य होतात. आणि त्या इंद्रियांनी, अतिंद्रिय शक्तींनी, त्या अतिंद्रियांनी, दिव्यांगांनी अतिंद्रिय अनुभव येतात. या इंद्रियांनी कशाला अनुभव घ्यायचा आहे? या इंद्रियांनी फक्त सद्गुरूंची सेवा करायची आहे, कार्यात सेवा करायची आहे. याच्यासाठी ही इंद्रिय लावा. याने अतिंद्रिय अनुभव येणार नाही, सद्गुरूंच्या सेवेने येईल, सद्गुरूंच्या ज्ञानबोधाने येईल, सद्गुरूंच्या कार्यात सहभागी झाल्याने येईल. हे दिव्यांग आहेत म्हणाले तुमचे. तेव्हा दिव्यांग हे महत्वाचं आहे. श्रद्धा विश्वास अंधच असतात. तो डोळस असतच नाही. डोळस श्रद्धा नावाची गोष्ट नाही आहे या जगात, आणि डोळस विश्वास नावाची गोष्ट त्याहून नाही आहे. आणि जे डोळस श्रद्धा आणि विश्वास करायला जातात ते या भौतिक दृष्टीने बघतात, आणि त्यांच्या मलिन झालेल्या दृष्टीने बघतात, त्यांच्या विकारी दृष्टीने बघतात, त्यांच्या संसारी दृष्टीने बघतात, त्यांच्या मलिन दृष्टीने बघतात. आणि त्याच्यामुळे त्यांना हे सगळं मलिनच दिसतं, सर्व घाणच दिसतं. त्यांना घाणीतच राहतात, त्याच्यामुळे त्यांना घाणच दिसतं. त्यांना शुद्ध काही दिसतच नाही. जे शुद्ध आहे ते दिसणारच नाही. आणि म्हणून सांगतात की अंधश्रद्धा आणि अंधविश्वासच पाहिजे भक्ती मार्गात. जर कोणी आपल्या डोळसपणाचा अहंकार घेऊन आला की मला खूप समजतं, मी खूप वाचलाय, हा ग्रंथ वाचलाय, तो ग्रंथ वाचलाय, योग केलाय, तो केलाय, ध्यान केलाय, टमकला, असं सूक्ष्म जरी अहंकार त्याच्या ठिकाणी राहिला तरी म्हणले तो गेला वाया. तो अंधळाच पाहिजे. प्रत्येक ठार अंधळा हो, आणि अंधळेपणाने श्रद्धा ठेव. तुझे ते चक्षु आणू नको म्हणले. काय इथे दिव्य चक्षु प्राप्त कधी होतील? तू अंधळा असशील तर तुला दिव्य चक्षु भगवान देतील, सद्गुरू देतील. नाही तर नाही. तू म्हणशील आधीच मला दिसत आहे, मग म्हणतील काय उपयोग आहे, मग कसं होणार? म्हणून गजानन महाराजांच्याकडे मागच्या वेळेला सांगितलं, महाराजांचे महाराज तर गजानन महाराज बोरकर महाराजांचा मनोविजय ग्रंथ, मनोविजय हा विजय मनाचा. तर महाराजांनी त्याचा अर्थ कसा सांगितला की मनावर विजय नाही म्हणजे मनावर विजय कोणाचा बाप, तो मनावर विजय काही प्राप्त करून घेऊ शकत नाही. मनावर विजय नाही प्राप्त करायचा आपल्याला, मनाला विजयी करायचा आहे. आपलं जे मन आहे ना तेच एवढं सामर्थ्य संपन्न आहे की त्याला विजयी करायचं आहे आपल्याला. मनोविजय हा विजय मनाचा. आता ते मन पराभूत होत आहे, तर आपल्याला त्याला सद्गुरूंच्या ज्ञानाने, प्रेम, भक्ती, ज्ञान, कार्य यांनी त्याला सबल करून त्याला विजयी करायचा. तेव्हा सांगतात तुझी ती दृष्टी बाजूला ठेवणार, त्या चर्मचक्षुनी आणि या दृष्टीने या इंद्रियांनी तुझे जे काही ज्ञान घेतलं असेल ते काय इथे उपयोगाला येणार? तू इथे आंधळा हो, आंधळेपणाने सगळं कर, म्हणजे तुला दिव्यांग प्राप्त होतील. आणि म्हणून श्रद्धा आणि विश्वास यांनी अनुभव येतो, यांनी अनुभवाचा डोळा प्राप्त होतो. यशोदास महाराज म्हणतात, हा त्याआधी ती कथा राहिली की गजानन स्वामी बोरकर त्यांनी महाराजांनी मनोविजय ग्रंथ लिहिला, आणि त्यांचा संवाद व्हायचा महाराज सांगतात की सद्गुरू शिष्य संवाद होतो. ज्ञानेश्वर निवृत्तीनाथ संवाद व्हायचा, मग ज्ञानेश्वरी लिहिली गेली. अशीच कोणी लिहिलेली नाही. अशीच लिहिला गेली तर त्याला अहंकार होईल आणि तो वाया जाईल. अभिमानी अशी नरकवास, तो नरकात जाईल. तेव्हा महाराज रोज जायचे गजानन महाराजांच्याकडे, त्यांचा संवाद व्हायचा, आणि मग महाराज तो ग्रंथ लिहायचे. आणि मग गजानन महाराज आहेत
दाखवायचं आणि त्यांना आश्चर्य वाटतं, वा एवढं छान लिहिलं. असं करता करता तो ग्रंथ पूर्ण झाला. ग्रंथ पूर्ण झाला आणि बरेच लोक यायचे. गजानन महाराज प्रत्येकाला तो वाचायला सांगायचे. हा चल हा ग्रंथ वाच. इतर काहीतरी बोलण्यापेक्षा ते सांगायचे, चल हा ग्रंथ वाच. मग त्याच्यावर महाराज बोलायचे, गजानन महाराज. मग काहीतरी चर्चा व्हायची. कोणी एकदम आला, सद्गुरू काहीतरी सांगा ना, सद्गुरू सांगा ना. अरे काय सांगणार, डोकं काय सागर काय समुद्र आहे एवढा, त्याच्यातलं काय तुला, त्याच्यातलं काय एवढंच पाणी आण तू घेऊन, मग तुला सांगतो त्या पाण्यामधलं काय. नाही सद्गुरू काहीतरी सांगा, काहीतरी सांगा. असं नाही होत म्हणाले, ऐसा नाही चलतंय. तुम्हाला घेऊन ये काहीतरी, भले ते चूक असेल बरोबर असेल काहीच, किंवा माझ्याच ग्रंथातलं काहीतरी घेऊन ये, मग मी त्याच्यावर बोलणार, मग संवाद होणार. संवादाला काहीतरी लागतं ना म्हणा. नाहीतर निर्गुण निराकार, सद्गुरूंच्या ठिकाणी निर्गुण निराकार परमात्मा स्वरूप त्यात ते असतं. कोणीतरी आला की ते सगुण साकार होतं आणि ज्ञान प्रगट होतं. असं एकदम कसं ज्ञान, कोणीतरी आला म्हणजे त्यांनी सांगितलं, त्यांनी विचारलं की ज्ञान प्रगट. गजानन महाराजांच्याकडे असे यायचे, वाचायचे लोक. एकदा एक मनुष्य आला नवीन आणि तो असं, त्याला महाराजांनी सांगितलं की हे वाच. महाराज माहिती नव्हतं तो अंधळा आहे, माहिती नाही. तर महाराज म्हणाले की चला वाचा तुम्ही. तो आपल्या त्याने अत्यंत विनयाने नम्रतेने, सद्गुरू आहे आता वाचायला सांगतायत, पुस्तक हातात घेतलं आणि तो असं बघायला लागला. आता तो अंधळा होता, पण तो बिचारा एवढा तो हे होता, नम्र होता की त्याला सांगायचं सुद्धा भीड वाटली की यांना सांगायचं कसं की मला वाचता येत. त्यांनी तर सांगितलं वाचा, वाचा म्हणजे ऑर्डर म्हणजे ऑर्डर म्हणून तो वाचायचा प्रयत्न करायला लागला. बघा श्रद्धा विश्वास कसा आहे, त्याच्या ठिकाणी श्रद्धा विश्वास होता. महाराजांनी सांगितलं ना वाचा म्हणजे आपल्याला वाचता येईल, वाचायचं काय होईल ते माहित नाही. याला श्रद्धा विश्वास म्हणतात. तो अंधळ होता आणि त्याची श्रद्धा विश्वास हे अंधळच होतो, परफेक्टली अंधळ होतो. आणि त्याच्यामुळे त्यांनी वाचण्याचा प्रयत्न केला. नाहीतर दुसरा कोणी असतात, महाराज तुम्हाला माहिती नाही का मी अंधळ आहे, मग महाराजांनी सांगितलं असं तर चालता होईल. पण त्यांनी श्रद्धा विश्वास ठेवला प्रचंड की महाराज सांगतायत ना म्हणजे मग काहीतरी असेल व्हायचं. म्हणून तो वाचायला लागता त्याला काही दिसे ना. तेवढ्यात गजानन महाराज म्हणले बरेच वेळ झाला, अरे तुला सांगितलं वाचायला, चल वाच. असं जोरात त्याला म्हटल्यावर तो एकदम चमकला आणि त्या काय झालं माहित नाही, त्याला एकदम पटकन दिसायला लागलं सगळं. आणि तो जोरात म्हणाला महाराज महाराज. त्यांनी ते वाचलं सगळं आणि म्हणाला महाराज हे सगळं मला दिसायला लागलं. म्हणजे काय दिसायला लागलं म्हणजे, तू वाचलं ना आता सगळं. नाही म्हणले, हो म्हणाले मी अंधळा होतो म्हणाले, तुम्ही वाचायला सांगितलं म्हणून मी तुमचा विश्वास श्रद्धेने वाचायला गेलो आणि तुम्ही जेव्हा मला रागवला तर रागवला म्हणजे कृपाच झाली म्हणाले. सद्गुरू रागवतात म्हणजे कृपा होते. आणि ज्यांच्यावर सद्गुरू रागवतात ना त्यांच्यावर खरं कृपा असते. कृपा असते म्हणून तो रागवतात. पण ते रागवल्याचं जर तो रागवतो तर मग ती कृपा निघून जातो. तो रागवला नाही, महाराज रागवले तो रागवला नाही, त्यांनी आर्ग्युमेंट केलं नाही. याला श्रद्धा, अंधश्रद्धा आणि अंधविश्वास म्हणतात. हाच पाहिजे भक्ती मार्गात. कोणी काही सांगू, हा असला की काय होतं बघा, त्याला दिसायला लागलं म्हणजे त्याला अनुभवाचा डोळा आला. त्याला डोळ्याला प्रत्यक्ष अनुभवाचा तर आला, त्याला प्रत्यक्ष डोळा आला. अरे प्रत्यक्ष डोळा म्हणजे पंचमहाभूतामध्ये सुद्धा असा चमत्कार घडतो प्रत्यक्ष. तर अनुभवाचा डोळा काय नाही. ऐसा सद्गुरु भोळा रे, काय यशोदास महाराजांचं पद आहे, ऐसा सद्गुरु भोळा रे. सद्गुरूही भोळा, बरोबर. भक्त भोळा आहे तर ठीक आहे, जय भोले ना, तुझे दोघे भोळे. इथे भोळ्यांचाच कारभार आहे म्हणजे शहाण्यांचा नाही. इथे जो शहाणपणा करायला लागला तो गेला. अभिमानी अशी नरकवास, तो नरकातच जातो म्हणजे सरळ. तो यम तिथे बघत असतो. कोणी असा दिसला अभिमानी येतो त्याला उचलतो आणि नरकात टाकून देतो. हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकाशी, अभिमानी अशी नरकवास.
सरळ सांगितलं, सत्य सांगितलं. सद्गुरूशी आर्ग्युमेंट करतो, अरे काय. तेव्हा जे होऊ शकत नाही अशा गोष्टी, अचंबित करणाऱ्या गोष्टी होतात ना, तेव्हा त्याला दिव्य दृष्टी प्राप्त होते. हे सगळं कशामुळे झालं? श्रद्धा आणि विश्वास. मैं तो हूं विश्वास में, असं कबीर म्हणतो. श्रद्धा आणि विश्वास अंधच असलं पाहिजे, डोळस नको. नाही मग डोळस श्रद्धा असली चालेल का? नाही चालणार. तू आपलं काहीतरी मत त्याच्यात घुसडायला लागश. आपुल्या मते उगीच चिखल कालवू नको रे, हरिभजना विण काळ घालवू नको रे. आपुल्या मते उगीच चिखल कालवू नको. तुझं चिखल कालवून, तुझं ज्ञान वगैरे ते बाजूला ठेवणार, चुलीत घालून असेल तुझं ज्ञान, ते चुलीत घाल, त्याचा काय उपयोग नाही. इथे अंधश्रद्धा पाहिजे. तू अंधश्रद्धावान आहे का? मग तुला दिव्यांग मिळते, तू दिव्यांग होशील, दिव्य दृष्टी मिळेल. तुला श्रद्धा विश्वास पाहिजे. म्हणून श्रद्धा विश्वास हे अनुभव घेण्याचे एकमेव प्रभावी साधन आहे. ऐसा सद्गुरु भोळा रे, येऊनी बसला डोळा रे. अरे तुला दृष्टी कसली येणार आहे? सद्गुरु प्रत्यक्ष येऊन तुझ्या डोळ्यात बसतील. माई मोरे नयनन बसो नंदलाल. नंदलाल येऊन ज्यांच्या नेत्रात बसला आणि त्याच्यामुळे त्यांची नेत्र दिव्यांग झाले आणि म्हणून ते अंध राहिलेले, ते डोळस झाले. तू काय डोळस होणार म्हणा? तू काय मोठं, तुझी काय अवकाश, तुझी काय लायकी आहे डोळस होण्याची? सद्गुरु भोळा, बरं झालं सद्गुरु भोळा आहे. सद्गुरु फार भोळे आहे. तो काही भक्तांनी सांगितलं ते विश्वास ठेवतो. ते दिव्यांग आहेत, त्यांची सगळी अंग दिव्य आहे. ते भोळे आहे. येऊनी बसला डोळा रे, आणि म्हणून त्याला भक्त आवडतो. आणि तो काय करतो? तो त्याच्या डोळ्यात येऊन बसतो, त्याच्या दृष्टीत येऊन बसतो पक्का एकदम. मग त्याच्या चित्तात बसतो, आधी डोळ्यात बसतो. म्हणजे तो सगळीकडे त्याला ते सद्गुरू दिसतात ना. म्हणजे किरणमुळे ते सगळं सांगत, सगळं सद्गुरू, हे सगळं सद्गुरूच्या मुळे, हे सगळं सद्गुरू, याच्या डोळ्यात सद्गुरू बसल्यामुळे हे सगळ्यांना ते सद्गुरू सांग. परवा आम्ही टॅक्सी त्या ड्रायव्हरला सांगितलं सद्गुरू आहे बराबर लेके जाना. त्याने आम्हाला नमस्कार केला. म्हटलं हमारे शिष्य. हा हो मैं समझ गया म्हणा. मी त्याला म्हटलं हमारा शिष्य है. हा म्हणलं मैं समझ गया बरोबर. वो इतना अदब से आपको ये कर रहे थे, मैं सब समझ गया. तेव्हा ऐसा सद्गुरु भोळा रे, सद्गुरू भोळे आणि शिष्यही भोळे, आणि त्याच्यामुळे त्यांना दिव्यांग प्राप्त होतात. आणि बाकीचे म्हणले, बाकीच्यांचे एक एक अंग हे होत जातात. कहत कबीर सुनो भाई साधो, मैं तो हूं विश्वास में. विश्वास ठेव. नाही सद्गुरू मला हे पटत नाही, माझं काही इथे जमत नाही तुमच्या इकडे, मला अप्सरा पाहिजे. अरे तेही मिळाली असती म्हणाले. आम्ही काय नाही, तुला पाहिजे तसे, पण तू विश्वास नाही ना तुझा. तू जर म्हणलं असतं सद्गुरू तुम्ही तुमच्या याने मला अप्सरा मिळणारच असा विश्वास ठेव, मिळणारच म्हणले. तुला विश्वासच नाही. तेव्हा श्रद्धा आणि विश्वास, अंधविश्वास आणि अंधश्रद्धा हे अनुभव घेण्याचं एकमेव आणि अचूक आणि प्रभावी साधन आहे भक्ती मार्गात. बाकी व्यवहारात काय आहे आपल्याला माहिती नाही, पण भक्ती मार्ग ज्याला करायचा, भक्ती शास्त्राच्या दृष्टीने आम्ही भक्ती शास्त्र सांगतो, इतर शास्त्राच्या दृष्टीने आम्ही बोलत नाही. भक्तिशास्त्रामध्ये काय सांगितलंय की श्रद्धा आणि विश्वास, मग तो अंधच असणार.
हे अनुभव घेण्याचं एकमेव अचूक प्रभावी साधन आहे. आणि मग जो अनुभव येतो तो काय, ते दिव्यांग आहे. म्हणजे अनुभव हा दिव्यांग, दिव्य डोळा आहे. अनुभव हा श्रद्धा आणि विश्वासाचा डोळा आहे. कारण सद्गुरू त्याच्यात येऊन बसले. श्रद्धा आणि विश्वास एकदम डोळ असतो, एकदम डोळे त्याचे बोलतात आणि त्याला सगळं काही दिसायला. असा आहे, माणसावर विश्वास ठेवला तर घात होतो. कोणावर विश्वास टाकला आणि तो विश्वासघात करतो, हे मनुष्यांच्या मध्ये चालतं. नातेवाईक आहे, इतर आहे, मित्र आहे, मंडळी आहे, कोणी त्याच्यावर विश्वास ठेवला तर तो विश्वासघात करतो. होऊ करतो असं नाही. पण ईश्वरावर विश्वास ठेवला तर तो विश्वासघात कधीच करत नाही. विश्वासघात तर तो करत नाहीच, हे म्हणणंही म्हणजे फार हे असं म्हणणंही बरोबर नाही. विश्वासघात करत नाही, पण ईश्वरावर विश्वास ठेवला तर तो विश्वासघात करत नाही. एवढंच नव्हे तर ईश्वरावर श्रद्धा विश्वास ठेवला नाही तर त्याचा घात होतो. ज्यांनी ईश्वरावर श्रद्धा आणि विश्वास ठेवला नाही त्याचा निश्चितपणे घात होतो. असं तो यम टपलेला आहे. तो अशाच लोक शोधत असतो, त्यांचा घात करतो. म्हणून प्रल्हादाचं वैशिष्ट्य काय आहे? आज आपल्या या श्लोकातल्या पहिल्या पादावरच एवढं प्रवचन झालं. पहिल्याच पाद, प्रल्हादाश्चास्मि दैत्यानाम, दैत्यांमध्ये मी प्रल्हाद आहे. प्रल्हाद काय साधी गोष्ट आहे का? प्रल्हाद समजायचा तर काय साधी गोष्ट आहे? प्रल्हाद समजणं साधी गोष्ट नाही. आणि म्हणून आम्ही म्हणतो एवढं का बाबा? आम्हाला काय वाटलं आज लवकर आपलं होऊन जाईल, 9:30 वाजताच आपलं प्रवचन संपेल, असा आमचा एक कयास होता आज. कारण काही जास्त प्रवचन नव्हतं, जास्त काही आम्हाला त्याच्या मध्ये वाटलं नाही. प्रल्हादाची कथा सगळ्यांना माहिती आहे, पण प्रल्हाद म्हणजे काय एवढं त्याच्यामध्ये, प्रल्हादाश्चास्मि दैत्यानाम, दैत्यामध्ये मी प्रल्हाद आहे. तेव्हा एवढा वेळ का झाला, एवढा काळ याच्यामध्ये का गेला? तर म्हणाले श्रद्धा आणि विश्वास म्हणजे काय, आणि ऐसा सद्गुरु भोळा रे, ईश्वरी भोळा असतो, सद्गुरू भोळा असतो. काय पण जो ठगवतोस त्याच्यासाठी तो महाठग होतो. ठका शिवावे महाठग असं म्हणतात. ठकाला महाठग, पण भोळा भक्त भोळा आहे एकदम, त्याचा श्रद्धा विश्वास आंधळा, श्रद्धा विश्वास, मग तोही तसंच, तोही भोळा होतो. तो एवढा भोळा होतो की जो भक्तांनी जे म्हटलं नाही तरी तो आधीच देऊन टाकतो म्हणा. एवढा भोळा असतो तो की भक्तांनी, पण मुख्य म्हणजे काय, श्रद्धा विश्वास. भोळेपणाने श्रद्धा विश्वास, तर तो अरे तू काय मागशील म्हणजे तुला मागता तरी कुठे येतो, मी तुला देतो म्हणलं सगळं, तुला माहिती नाही. म्हणून प्रल्हादाचा विश्वास कधीच ढळला नाही. प्रल्हादाचा श्रद्धा आणि विश्वास कधीच ढळला नाही. ढळला तर नाहीच, परंतु तो श्रद्धा आणि विश्वास खूप दृढ होता आणि तो आंधळा होता. श्रद्धा विश्वास, त्याला काही ज्ञान नव्हतं या जगातलं, आणि म्हणून त्याला अद्भुत असे अनुभव आले. तो दिव्यांग, दिव्य असं अनुभव त्याला आले, दिव्य अशी त्याची इंद्रिय झाली. आणि म्हणून भगवान सांगतात सर्व दैत्यांमध्ये मी प्रल्हाद आहे. प्रल्हादाश्चास्मि दैत्यानाम काला कलयतामहं मृगाणां च मृगेन्द्रोऽहं
वैन तेजश्च पक्षिणाम प्रल्हादाश्च अस्मी दैत्यानाम, दैत्यांमध्ये मी प्रल्हाद आहे. म्हणजे प्रल्हाद किती हा एवढा मोठा. हे जे काही आता सांगितलं श्रद्धा आणि विश्वास म्हणजे प्रल्हाद. आणि म्हणून प्रकर्षेने आल्हादित त्याच्या हृदयामध्ये त्याच्या चिदाकाशामध्ये काय हो, परमात्मा आहे, सद्गुरू आहे, ईश्वर आहे, आत्मा आहे. आणि त्याच्यामध्ये ते आनंद आहे आणि म्हणजे आल्हाद आहे, आल्हाद. आणि श्रद्धा आणि विश्वासामुळे आल्हादे हा देवाला आल्हाद होतो. कीर्ती वाखाणिता, त्याची कीर्ती सांगितली, प्रल्हादाचं चरित्र सांगितलं, भक्तांचं चरित्र सांगितलं की त्या आत असलेल्या देवाला आल्हाद होतो प्रकर्षाने. आणि म्हणून सांगतात प्रल्हादाश्च अस्मि दैत्यानाम कालः कलयतामहम्, प्रल्हादाश्चस्मि दैत्यानां कालः कलयतामहम् मृगाणां च मृगेन्द्रोऽहम् वैन तेजश्च पक्षिणाम. आता कालः कलयतामहम्, भगवान सांगतात की मी काळ आहे, काळ. कलयतामहम्, आता काळ या शब्दाचे दोन अर्थ आहे. काळ म्हणजे तो काळ जो ह्या देहाला नेणार आहे, म्हणजे यम. एक काळ म्हणजे यम, काळ पुरुष, म्हणून लोक त्याला घाबरतात. बापरे काळ भक्त काही घाबरत नाही म्हणजे, कारण तो त्या भक्तांना तो नेऊ शकत नाही, त्याच्यामुळे ते भक्त काही घाबरत नाही. त्याला कालः कलयतामहम्. तेव्हा काळ या शब्दाचा अर्थ एक काळ म्हणजे तो मृत्यू, यम. म्हणून भगवान म्हणतात की मी काळ आहे. हे जे माझी भक्ती करत नाही त्यांच्यासाठी काळ आहे, तो काळ आहे यम. म्हणजे माझी भक्ती करतात त्यांच्यासाठी यम वगैरे नाही, त्यांच्यासाठी मी काय आहे, गणना. दुसरा काळ याचा अर्थ काल गणना, किती काळ झाला, प्रवचन किती वेळ झालं, 8:15 सुरू झालं, 8:15 सुरू झालं ना, आता 10 वाजायला 5-10 मिनिटं कमी आहे. हा जो काळ आहे याची गणना, घड्याळामुळे ते गणना करतायत, तो काळ आहे. तर काळाचा दुसरा अर्थ गणना जी केली जाते त्याला काळ असं म्हणतात, काळाची गणना केली. तर गणना करणाऱ्यामध्ये मी काळ आहे. गणना करण्याची जे जे काही गोष्टी असतील त्याच्यामध्ये मी काळ आहे. आणि काळ आधी निर्माण झाला. काळ किती सूक्ष्म संकल्पना आहे, काळ ही सूक्ष्म संकल्पना आहे. संकल्पना आहे खोटी नाही, खरी आहे. आणि काळ आहे म्हणूनच हे सर्व गोष्टी चाललेल्या आहे. काळ बंद पडला तर सर्व गोष्टी होतील का? नाही होणार. काल गणनाच नाही तर गोष्टी होतील का? काही गोष्ट होणारच नाही. आणि म्हणून भगवान सांगतात की गणना करणाऱ्यामध्ये मी सगळं मॅथमॅटिक्स. काळ जर नसेल तर मॅथमॅटिक्स गेलं म्हणून कोणालाच मॅथमॅटिक्स येणार नाही, कोणीच गणना करू शकत. संगणक गणनामध्ये परत संगणना म्हणून संगणक, कॉम्प्युटर. हा तर म्हणले कॉम्प्युटर हा तर काळावरच अवलंबून आहे. आणि म्हणून तो कॉम्प्युटर म्हणजे भगवानच आहे, त्याचंच रूप आहे. कॉम्प्युटर एवढं कसं काय करतो? अरे तो कालः कलयतामहम् आधी भगवंतांनी सांगून ठेवलं. जो कोणी काल गणना करेल पुढे तो कशाच्याही सहाय्याने करतो. त्याची जी गणना आहे त्यामध्ये मी आहे, त्या गणना करणाऱ्यामध्ये मी आहे. ते गणना करणारा कॉम्प्युटर आहे, मी कॉम्प्युटर पण आहे. आणि म्हणून तो कॉम्प्युटर एवढा एफिशियंट आहे मी त्याच्यामध्ये आहे, असं भगवान सांगतात.
काळाची रूप हे भगवंताचे. हे काळ हे भगवंताचं रूप आहे. एक काळ म्हणजे यम आणि एक काळ म्हणजे एक गणना करण्याचं शास्त्र, मॅथमॅटिक्स. हे म्हणजे परमेश्वराचं रूप आहे. अरे साधं सुद्धा नाही म्हणलं. मॅथमॅटिक्स हे म्हणून वेदिक मॅथमॅटिक्स, वेदिक गणित. सगळ्या ऋषीमुनींनी गणित शोधून काढलं, गणना करायला लागले त्या गणिताच्या सहाय्याने. तर भगवान त्या गणिताचं रूप घेऊन काळ म्हणून त्यांच्या ठिकाणी आले, त्यांना गणना सोपी व्हावी. आणि आता संगणकाच्या रूपाने भगवानच आहे. आणि म्हणूनच आपण संगणकावर आपलं प्रवचन सुरू आहे. हो काय ऑनलाईन प्रवचन, संगणकावर ऑनलाईन प्रवचन सुरू आहे. कारण काय, संगणक हे सुद्धा काळाचं रूप आहे, भगवंताचं रूप आहे. संगणक म्हणजे काय, हे भगवंताचं रूप आहे, काळ रूप. काळ आहे संगणक म्हणजे काळ, काळ रूपी हे रूप आहे. संगणक म्हणजे काळ रूपी भगवंताचं रूप आहे. कारण सर्व गणना याच्यात केली जाते. म्हणून कॉम्प्युटर तुम्ही असं समजू नका की काहीतरी कॉम्प्युटर आहे आणि कॉम्प्युटर युगात ईश्वर वगैरे नसतो. अरे त्या कॉम्प्युटरमध्ये तो जाऊन बसलेला आधी. कॉम्प्युटरच्या गणनेमध्ये काय 0 आणि 1 काहीतरी अशी त्याची गणना आहे. 0 म्हणजे निर्गुण निराकार आणि 1 म्हणजे एकमेव अद्वितीय. 0 आणि 1 कुठून आणले होते? ही काल गणना ते कसे करतात कॉम्प्युटरवाले? 0 आणि 1 ह्याच्यातच सगळं खेळ आहे. पण 0 म्हणजे निर्गुण निराकार आणि 1 म्हणजे 0 म्हणजे निर्गुण निराकार आणि 1 म्हणजे एकमेव द्वितीय सगुण साकार. परमात्मा एकच आहे आणि तो अनेक आकार घेतो. आता हे काळाचं रूप त्याने संगणकाचं घेतलं आणि म्हणून संगणक हा जो आहे म्हणजे हे त्या परमात्म्याचं रूप आहे असं आम्हाला आता वाटतंय. या असं आमच्या ठिकाणी स्फुरण झालं की हा संगणक म्हणजे काय, परमात्म्याचं रूप आहे. त्याला असं समजू नका म्हणलं. संगणकाच्या युगात देवाची भक्ती वगैरे काय ते म्हणजे संगणकाच्या युगात. अरे काळाचं रूप आहे, काल गणना आहे. 0 आणि 1 आहे. 0 म्हणजे निर्गुण निराकार परमात्मा आणि 1 म्हणजे एकमेव अद्वितीय. आता मला सुचलो, स्फुरण ज्याला म्हणतात. 0 आणि 1 एकमेव अद्वितीय ब्रह्माला काय म्हणलं? एकमेव अद्वितीय ब्रह्म. म्हणजे कॉम्प्युटरमध्ये आधीच येऊन बसलो म्हणले ब्रह्म. कॉम्प्युटरमध्ये ब्रह्म येऊन बसलो नाही, ब्रह्मात कॉम्प्युटर निर्माण झाला आणि कॉम्प्युटरमध्ये ब्रह्म सगुण निर्गुण दोन्ही येऊन बसले. काळची रूप हे भगवंताचे म्हणून हे रूप आहे. उत्पत्ती स्थिती आणि प्रलयाची. मग काय होतं, काळ कसा तयार होतो हे आता आमचं शास्त्र, सायंटिस्टचं माहित नाही. आम्हाला सायंटिस्टचं माहित नाही. आमच्या ठिकाणी काय स्फुरलं की काळ कसा निर्माण होतो. एखादी गोष्ट जेव्हा एखादं कार्य जेव्हा सुरू होतं तेव्हा काळ निर्माण होतो. काळ काम वेग, गणितामध्ये कसं आहे, काळ काम वेग. काळ आहे, काम आहे आणि वेग आहे, स्पीड आहे आणि काम आहे. मुख्य म्हणजे काम आहे. तो नुसताच बसलून राहिला तर काय, त्याला काय काळ असून नसून सारखाच. तो कशाला कालगणना करेल? बसलाय आपला एसी, त्याला काही करायचंच नाही. ज्याला काही करायचं आहे, करायला सुरुवात केली की काळाची सुरुवात झाली. स्टॉप वॉच जसं म्हणतात ते, इंजिनिअरिंग मध्ये अनेक प्रकारचे मशीन निघाले. त्याचा आधी स्टॉप वॉच लावायचा आणि बघायचं किती वेळ, गणना करायची. म्हणजे परमेश्वराचं रूप आहे त्याचं.
गणना करायची स्टॉपवॉच लावून, म्हणजे निश्चित कळतं की किती काळ हे ही जी क्रिया आहे, विशिष्ट क्रिया आहे, किती काळपर्यंत चालली, कधी सुरू झाली कधी संपली. उत्पत्ती कधी सुरू झाली म्हणजे उत्पत्ती, कधी संपली म्हणजे प्रलय किंवा विलय, आणि मध्ये किती वेळ चालली ती स्थिती. उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय म्हणजे काळ. उत्पत्तीच्या वेळेला काळ सुरू झाला, स्थितीमध्ये तो चालत राहिला, प्रवाह त्याचा चालत राहिला, आणि प्रलयाच्या वेळी किंवा विलयाच्या वेळी तो थांबला. तेव्हा काळ हा उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय याच्यामुळे काळाचा अनुभव येतो मनुष्याला. एखादी गोष्ट तो करायला लागतो तेव्हा काळाचा अनुभव येतो, नाहीतर नाही. त्याला काळ म्हणतात. काळ पुरुष हा एक परात्पर. काळ पुरुष परात्पर आहे म्हणले. बरं, उत्पत्ती, स्थिती, प्रलय झाला असं सारखं होत राहील. प्रलय झाल्यानंतर काय? प्रलय झाल्यानंतर काही काळ तसंच राहील, एकदम सृष्टी निर्माण होत नाही. मग काळ असतो की नाही? काळ असतो तेव्हा, पण तिथे गणना करणारा कोणी नसतो. तिथे काळ असतो, आणि तिथे काळ असतो मग लगेच काळ चालूच असतो. काळ परात्पर, तो परात्पर आहे म्हणजे. अवधूताचे स्वरूप मनोहर, आणि जो परात्पर आहे ना ते स्वरूप आहे. आणि आताचा जो काळ आहे ना, ज्याच्यात कृती होत असतात, ज्याच्यात हे कार्य चालतं, परमेश्वराचं कार्य म्हणा, संसाराचं कार्य म्हणा, ते रूप आहे. महाराज सांगायचे रूप आणि, अरे रूप आणि स्वरूप. आता मी किती लोक, आम्ही कधी पुस्तक वाचतो किंवा लोक बोलतात तेव्हा मला लक्षात येतं, अरे यांना हे मराठी पण अर्थ बरोबर माहिती नाही शब्दांची. रूप आणि स्वरूप याच्यात फरक आहे. ते स्वरूपाला रूप म्हणतात, रूपाला स्वरूप म्हणतात, काही म्हणतात. अरे रूप म्हणजे बाह्यांग, कव्हर ज्याला असं म्हणतो, किंवा हा देह हे रूप आहे. आणि त्याचं स्वरूप म्हणजे काय? स्वरूप म्हणजे आत्मा हा स्वरूप आहे. म्हणून आत्म्याला आत्मस्वरूप म्हणतात, आत्मस्वरूप म्हणतात, आणि देहाला रूप म्हणतात. हे मोठमोठे साहित्यिक मी बघितले, ते रूपाला स्वरूप म्हणतात, स्वरूपाला रूप म्हणतात, आणि स्वतःला साहित्यिक म्हणतात. कमाल आहे. महाराज सांगायचे, अरे एवढं सूक्ष्म आहे म्हणजे, याच्यात गडबड नाही झाली पाहिजे. अवधूताचे स्वरूप मनोहर. अवधूताचं स्वरूप काय आहे की जिथे उत्पत्ती, स्थिती, प्रलय हे होऊन गेलं, आणि प्रलयाच्या नंतर जे राहिलं ते स्वरूप, आणि कुठपर्यंत पुढे उत्पत्ती होईपर्यंत जे राहिलं ते स्वरूप. आणि उत्पत्ती, स्थिती, प्रलय हे जे तुला दिसत आहे होताना, हे अवधूताचं रूप आहे. आणि ते प्रलयाच्या नंतर आहे ते परात्पर आहे, परात्पर आहे. आणि इकडे जे आहे म्हणाले ते परात्पर नाही, ते तत्पर. इथल्या इथे दिसतं म्हणा, ते पर नाही, पलीकडचं नाही, ते अलीकडचं आहे. अवधूताचे स्वरूप म्हणून काळ पुरुष हा एक परात्पर. कुठला काळ पुरुष? नाही, तिथे काळ पुरुष म्हणजे कोणी वाचून कोणी काय म्हणले यम, त्याला लगेच यम दिसत, तो नाही म्हणले. काळ पुरुष म्हणजे हा जो काळ आहे, वर्ष मास ऋतू दिनही घटिका, क्षणपळ नाही जराही लटिका. वर्ष मास ऋतू दिनही घटिका. वर्ष मास ऋतू दिवस घटिका क्षण पळ, आणि पळ सुद्धा पटापट पटापट जातो. इथपर्यंत एवढं सूक्ष्म आहे. काळ एवढा सूक्ष्म आहे, सूक्ष्म. म्हणता म्हणता पळ जातात, म्हणता म्हणता क्षण जातात, घटिका जातात, दिवस जातात, ऋतू जातात, मास जातात, वर्ष जातात, आणि जीवन असं म्हणून याला काळ पुरुष. क्षणपळ नाही जराही लटिका. ह्याच्यात म्हणले जराही कुचराही नाही म्हणाले. काळ पुरुष एकदम परफेक्ट आहे, टाइमचा एकदम परफेक्ट. आता तो टाइमचा परफेक्टच असणार ना. येथे माणसाचं चालतं, थोड्या वेळाने गेलं, नंतर थोडं उशीर झाला, आमचं झालं, काहीतरी कारण सांगून हो मनुष्य करत असतो. पण काळ पुरुष एवढा परफेक्ट आहे मला, तिथे ते नाही चालत.
म्हणून वेदामध्ये सांगितलं आहे की हा काळ परमेश्वराच्या भीतीने काळ चालतो. परमेश्वराच्या भीतीने सूर्य उगवतो आणि मावळतो बरोबर वेळेवर. गडबड करत नाही, अजिबात गडबड होत नाही. हा ऋतुचक्रामध्ये जे ठरवलं असेल तेवढं होतं, ते तसंच होतं. थंडीमध्ये दिवस लहान असणार, उन्हाळ्यात दिवस मोठा असणार, हे सगळं. पण ते त्याची सिस्टम जे बनवली आहे त्याच्याप्रमाणे होणार, त्याच्यात गडबड नाही होणार. तेव्हा का होतंय तर हे परमात्म्याच्या भीतीमुळे होतं. तसं कार्यामध्ये जर भीतीने, सद्गुरूची भीती पाहिजे. त्या सांगितलं भय बिन प्रीत न होय गोपाल. भीती पाहिजेच, त्याच्याशिवाय म्हणले प्रेम होणार नाही. नाहीतर तो एकदम स्वतंत्र, त्याला वाटेल तसं तो करेल. नाही मला असं वाटलं मी असं केलं, त्याच्यात काहीच फरक पडणार नाही. आणि त्याच्या ठिकाणी प्रेमही येणार नाही. भय नसेल तर प्रेमही येणार नाही. म्हणजे खूप भय पाहिजे असतं ना, त्याच्या ठिकाणी भय कशाला असणार. वाईट गोष्टी करू नये याच्यासाठी भय त्याच्यावर नियंत्रण ठेवणार, की तो उन्मार्गाला जाणार नाही, उन्मार्गगामी होणार नाही, काहीतरी वेगळं असं करणार नाही. सद्गुरूंनी जे ज्ञान दिलं त्याच्यापेक्षा वेगळं तो करणार नाही, असं तो जाणार. काही भक्त आम्हाला म्हणतात सद्गुरू तुम्ही सांगतात त्याच्याप्रमाणे मी करतो. आणि म्हणाले कधी कधी असं होतं म्हणलं की थोडसा असा आउट ऑफ द वे असं काय होतं, पण लगेच लक्षात येतं तुमचं वचन लक्षात. नाही 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 असं नाही, बरोबर नाही. म्हणजे तिथे भीती आहे, ती भीती असणं आवश्यक आहे म्हणून. आणि भीती आहे म्हणून प्रेम आहे. अरे सद्गुरूचं नाही, सद्गुरूंनी काय सांगितलं आपण तसं करा, हे असं नाही करा, हे आपलं हे नाही करायचं. आपल्याला सद्गुरूंनी काय सांगितलं करायचं, मग प्रेम आपोआप येतं ना. असं भय बिन प्रीत न होय गोपाल. काळ पुरुष हा एक परात्पर, अवधूताचे स्वरूप मनोहर. त्याचं स्वरूप मनोहर आहे. वर्ष मास ऋतू दिनही घटिका, क्षणपळ नाही जराही लटिका. तेव्हा ते सांगतात की उत्पत्ती स्थिती आणि प्रलय याच्यामुळे काळाचं अस्तित्व जाणवतो. काळ आहे, कुठल्याही वस्तूचं उत्पत्ती शास्त्र आहे. शास्त्र याची उत्पत्ती, झाड कसं लावायचं याचं शास्त्र, शेती कशी करायची उत्पत्तीचं शास्त्र, प्रोडक्शन कसं करायचं याचं शास्त्र. आणि प्रत्येक शास्त्राच्या वस्तूच्या घडामोडीचं मापन करावं. बी कधी पेरायचं, किती दिवसांनी ते कोंब त्याला येतो, किती दिवसांनी रोप होतो, मग त्याला कधी खत द्यायचं, हे सर्व त्या काळामुळे आपल्याला शक्य होतं. कालमापन तिथे आहे म्हणून. आणि त्याच्यासाठी गणिताच्या खास पद्धती असतात. काळ, काम, वेग, किती वेगाने काम केलं किती लवकर होईल, आणि किती कमी लोक लागतील, किती कमी शक्ती लागेल किंवा शक्ती जास्त लागेल, हे सगळं मापन काळाचं. काळ असल्यामुळे, त्याचं मापन असल्यामुळे काळाचा हा उपयोग असतो. नाहीतर काळच नसता तर काय जमलं नसतं. सृष्टीमध्ये जे बदल होतात त्याचं मापन करण्यासाठी वर्ष, महिने, ऋतू, दिवस, तास, मिनिटे, सेकंद हे काळाचं माप हे असतं. आणि सृष्टीमध्ये घडणाऱ्या गोष्टींचं कार्याचं मापन करण्यासाठी भगवंतानी काळ अगदी सुरुवातीलाच निर्माण करून ठेवलं. अशी अद्भुत लीला आहे बघा. परमात्म्यांनी काय केलं, काळ निर्माण केला. काळा इकडे म्हणले काय, आतापर्यंत आपली सृष्टी निर्माण झालेली नाही बरं, पण काळ आहे तिथे. काळाला भगवंतानी बोलवलं बघ आता सृष्टी निर्माण होणार आहे, ज्या क्षणी निर्माण होणार त्या क्षण पकडला पाहिजे, म्हणजे सुरुवात आहे असं काळाला भगवान सांगतात. म्हणजे काळ हा आधी निर्माण करून ठेवला, आणि काळ निर्माण करून ठेवल्यामुळे त्याच्यात काहीतरी आता कार्य, काळ नंतर काम, आणि काम नंतर वेग, काळ काम वेग, काळ काम वेग असं. तेव्हा भगवंतानी काळ सुरुवातीला निवडला. आणि भगवंताची अद्भुत लीला आहे म्हणजे. आणि काळ ही मनुष्याला दिलेली अमूल्य देणगी आहे. अरे काळ असा फुकट घालू नको मला काय, म्हणून लोक म्हणतात टाइम इज मनी,
काही म्हणतात टाइम इज मोर दॅन मनी. काय टाइम असेल तर मनी किती मिळवता येईल म्हणले तुला, आणि टाइमच नसेल तर मनी काय मिळवणार नाही. की मनी आहे पण टाइम नाही आहे, तर त्या मनीचा उपयोग काय करणार. टाइम नेहमी महत्वाचा आहे. टाइम इज मोर दॅन मनी. आणि टाइम असेल तो मनी उपयोग, तो किती मनी मिळवून घेऊ शकतो, पैसा मिळवून घेऊ शकतो. म्हणून आपल्याला मिळालेल्या या काळाचा सदुपयोग झाला, आणि तो केवळ तो कुठे होईल, सदुपयोग या संसारात नाही होणार, तो केवळ सद्गुरूंच्या कार्यात होईल. काळाचा उपयोग सद्गुरूंच्या कार्यात होतो, आणि तो काळही प्रसन्न होतो. अरे वा, मला हे चांगलं आहे मिळालं. मना जे घडी राघवा वीण गेली, तुवा ते बहु आपुले हानी केली. जे घड क्षण पण नाही जराही लटिका. एखादा क्षण गेला सद्गुरूंच्या शिवाय, त्यांच्या ज्ञानाशिवाय, त्यांच्या प्रेम भक्तीशिवाय गेला, हानी केली. किंबहुना भगवान स्वतःच कालरूपाने प्रगट झाला. भगवान स्वतःच कालरूपाने प्रगट झाला. हे असं काही करणारच नाही, हे काही काम करणार नाही. काळ जर मी काळ रूपाने जर नाही आलो तर काम करणार नाही, आणि वेगळी घेणार नाही. काळ काम वेग काही उपयोग होणार. म्हणून तो काल रूपाने प्रगट झाला. पण आता तो प्रगट झाला तेव्हा करायचं काय, तर त्याचं कार्य करायचं, आणि ते वेगाने करायचं. इथे काळ काम वेग आहे म्हणलं. सद्गुरूंचं कार्य, त्यात कार्य करायचं म्हणजे काळ काम आणि वेगाने करायचं. मग ते कसं होणार, सद्गुरूंच्या संगतीत आल्यावर काय होतं म्हणजे कालातीत अवस्था आपोआप प्राप्त होते. मग कालातीत अवस्था कशी प्राप्त होईल आम्हाला. कालातीत, देशातील, वस्तुतीत. असं म्हणतात आत्मा निर्गुण निराकार आत्मा कालातीत आहे, देशातीत आहे, वस्तुतीत आहे. मग ती अवस्था आम्हाला कशी प्राप्त होईल, ते आम्ही आता पुढच्या निरूपणात सांगू. आता या निरूपणात ते काय जमणार नाही म्हणाले आम्हाला सांगायला. कालातीत अवस्था ही सद्गुरूंच्या संगतीत प्राप्त होते. म्हणजे कशी प्राप्त होते, टाइमलेस स्टेट ऑफ माइंड कसं प्राप्त होतं. टाइमलेस, स्पेसलेस, टाइम स्पेस आणि वस्तू, असं तीन गोष्टी. तेव्हा म्हणले टाइमलेस स्टेट ऑफ माइंड, हाऊ टू एक्वायर टाइमलेस स्टेट ऑफ माइंड, दॅट विल टेल यू इन द नेक्स्ट प्रवचन. पुढच्या प्रवचनाला मी तुम्हाला ते सांगू. एवढं सांगून आज आता आपण पूर्ण करू. सुरुवात झाले. श्री गुरुदेव दत्त.